ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं हे वाक्य मनात ठेवून नाशिकच्या भीमाबाई आजींनी चालू केलेलं आहे आपलं पुस्तकांचं हॉटेल। 2010 मध्ये चालू झालेलं हे पुस्तकांचं हॉटेल नाशिक आग्रा हायवे रोडवरती आहे। हॉटेलचं जसं नाव आहे तसं आजींना पुस्तक वाचनाचा छंद होता। तेव्हा 2010 मध्ये आजींनी 2.5 रुपये चहापासून आपली चहाची टपरी चालू केलेली। तेव्हा त्यांनी फक्त 25 पुस्तकांपासून आपली ही टपरी चालू केलेली। ते आता हॉटेलमध्ये रूपांतर झालेलं आहे। हे आपल्याला धार्मिक ग्रंथ, कथा, कविता, ज्ञान, विज्ञान, लेख, आत्मचरित्र, शैक्षणिक पुस्तकं, सत्यकथा अशी वेगवेगळ्या प्रकारची लाखो पुस्तकं तुम्हाला आजींच्या पुस्तकांचं हॉटेलमध्ये मिळणार आहे। हॉटेल जितकं बेस्ट आहे ना तितकाच बेस्ट इथला एम्बियन्स आहे। आजीने प्रत्येक टेबलावरती एक शिदोरी बांधून ठेवलेली आहे। त्या शिदोरीला ते ज्ञानाची शिदोरी म्हणतात। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कवी आणि लेखकांची पुस्तकं वाचायला मिळणार आहे। तर चला भेटूया आपण अशा लाडक्या आजींना। ह्या आहेत भीमाबाई आजी, वय वर्ष 75, खेड ग्रामीण भागातून ह्यांनी शिक्षण केलेलं, ते पण इयत्ता 5वी पर्यंत। जिने लहानपणापासूनच पुस्तक वाचनाचा छंद होता। हा छंद सर्वांनी जोपासला पाहिजे हे ध्येय मनात ठेवून 25 पुस्तकांपासून चालू केलेला प्रवास आता लाखो पुस्तकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यांना वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। म्हणजेच इतकं चांगलं अंतकरण ठेवून सगळ्यांचा विचार करणं हे प्रत्येकाला जमत नाही आणि ज्यांना जमतं ते फूड पर्यंत नक्कीच जातं। मला आवडतीचं पुस्तक वाचायचं असेल तर वाट कसली बघतायत, लवकरात लवकर व्हिजिट करा आजीच्या पुस्तकांच्या हॉटेलला। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं हे वाक्य मनात ठेवून नाशिकच्या भीमाबाई आजींनी चालू केलेलं आहे आपलं पुस्तकांचं हॉटेल। 2010 मध्ये चालू झालेलं हे पुस्तकांचं हॉटेल नाशिक आग्रा हायवे रोडवरती आहे। हॉटेलचं जसं नाव आहे तसं आजींना पुस्तक वाचनाचा छंद होता। तेव्हा 2010 मध्ये आजींनी 2.5 रुपये चहापासून आपली चहाची टपरी चालू केलेली। तेव्हा त्यांनी फक्त 25 पुस्तकांपासून आपली ही टपरी चालू केलेली। ते आता हॉटेलमध्ये रूपांतर झालेलं आहे। हे आपल्याला धार्मिक ग्रंथ, कथा, कविता, ज्ञान, विज्ञान, लेख, आत्मचरित्र, शैक्षणिक पुस्तकं, सत्यकथा अशी वेगवेगळ्या प्रकारची लाखो पुस्तकं तुम्हाला आजींच्या पुस्तकांचं हॉटेलमध्ये मिळणार आहे। हॉटेल जितकं बेस्ट आहे ना तितकाच बेस्ट इथला एम्बियन्स आहे। म्हणजेच ह्या हॉटेलच्या आवारामध्ये आजींनी लावलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारची झाडं। त्या झाडांच्या सावलीमध्ये तुम्ही पुस्तकं वाचू शकता। आजीने प्रत्येक टेबलावरती एक शिदोरी बांधून ठेवलेली आहे। त्या शिदोरीला ते ज्ञानाची शिदोरी म्हणतात। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कवी आणि लेखकांची पुस्तकं वाचायला मिळणार आहे। तर चला भेटूया आपण अशा लाडक्या आजींना। ह्या आहेत भीमाबाई आजी, वय वर्ष 75, खेड ग्रामीण भागातून ह्यांनी शिक्षण केलेलं, ते पण इयत्ता 5वी पर्यंत। जिने लहानपणापासूनच पुस्तक वाचनाचा छंद होता। हा छंद सर्वांनी जोपासला पाहिजे हे ध्येय मनात ठेवून आजींनी 2010 मध्ये चहाची टपरी चालू केली। 25 पुस्तकांपासून चालू केलेला प्रवास आता लाखो पुस्तकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यांना वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। म्हणजेच इतकं चांगलं अंतकरण ठेवून सगळ्यांचा विचार करणं हे प्रत्येकाला जमत नाही आणि ज्यांना जमतं ते फूड पर्यंत नक्कीच जातात। मला आवडतीचं पुस्तक वाचायचं असेल तर वाट कसली बघतायत, लवकरात लवकर व्हिजिट करा आजीच्या पुस्तकांच्या हॉटेलला। ज्ञान दिल्याने ज्ञान वाढतं हे वाक्य मनात ठेवून नाशिकच्या भीमाबाई आजींनी चालू केलेलं आहे आपलं पुस्तकांचं हॉटेल। 2010 मध्ये चालू झालेलं हे पुस्तकांचं हॉटेल नाशिक आग्रा हायवे रोडवरती आहे। हॉटेलचं जसं नाव आहे तसं आजींना पुस्तक वाचनाचा छंद होता। तेव्हा 2010 मध्ये आजींनी 2.5 रुपये चहापासून आपली चहाची टपरी चालू केलेली। तेव्हा त्यांनी फक्त 25 पुस्तकांपासून आपली ही टपरी चालू केलेली। ते आता हॉटेलमध्ये रूपांतर झालेलं आहे। हे आपल्याला धार्मिक ग्रंथ, कथा, कविता, ज्ञान, विज्ञान, लेख, आत्मचरित्र, शैक्षणिक पुस्तकं, सत्यकथा अशी वेगवेगळ्या प्रकारची लाखो पुस्तकं तुम्हाला आजींच्या पुस्तकांचं हॉटेलमध्ये मिळणार आहे। हॉटेल जितकं बेस्ट आहे ना तितकाच बेस्ट इथला एम्बियन्स आहे। आजीने प्रत्येक टेबलावरती एक शिदोरी बांधून ठेवलेली आहे। त्या शिदोरीला ते ज्ञानाची शिदोरी म्हणतात। त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या कवी आणि लेखकांची पुस्तकं वाचायला मिळणार आहे। तर चला भेटूया आपण अशा लाडक्या आजींना। ह्या आहेत भीमाबाई आजी, वय वर्ष 75, खेड ग्रामीण भागातून ह्यांनी शिक्षण केलेलं, ते पण इयत्ता 5वी पर्यंत। जिने लहानपणापासूनच पुस्तक वाचनाचा छंद होता। हा छंद सर्वांनी जोपासला पाहिजे हे ध्येय मनात ठेवून 25 पुस्तकांपासून चालू केलेला प्रवास आता लाखो पुस्तकांपर्यंत जाऊन पोहोचलेला आहे। त्यांना वेगवेगळे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत। म्हणजेच इतकं चांगलं अंतकरण ठेवून सगळ्यांचा विचार करणं हे प्रत्येकाला जमत नाही आणि ज्यांना जमतं ते फूड पर्यंत नक्कीच जातं। मला आवडतीचं पुस्तक वाचायचं असेल तर वाट कसली बघतायत, लवकरात लवकर व्हिजिट करा आजीच्या पुस्तकांच्या हॉटेलला।